पुणे में राष्ट्रवादी युवक कांग्रेस शरद पवार ने दिवंगत लोकप्रिय पूर्व उप मुख्यमंत्री अजित दादा पवार के विमान अपघात प्रकरण में पारदर्शी जांच कराने और दोषियों पर तुरंत एफआईआर दर्ज कराने की मांग को लेकर जोरदार प्रदर्शन किया है। इस मौके पर पार्टी के कई वरिष्ठ नेता और बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। कार्यकर्ताओं ने तेज नारे लगाकर न्याय की मांग की है और मामले की और निष्पक्ष जांच की आवश्यकता पर जोर दिया है। प्रदर्शन के दौरान स्थानीय लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और हादसे के प्रति अपनी चिंता और आक्रोश व्यक्त किया। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा न जाऊन 1 महिना होत आला, परंतु कुठलीही चौकशी होत नाहीये। त्या ठिकाणी आमचे नेते रोहितदादा सातत्याने पाठपुरावा करत आहेत। त्या अपघाताचे काही कारणे ते समोर आणली जातात, परंतु कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। डीजीसीए कंपनी करत नाहीये, त्याबरोबर VCR वर कंपनीवर देखील करत नाही। तर आमची मागणी आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, CBI चौकशी झाली पाहिजे, ह्याच्या मागचा धनी कोण आहे हे देखील पाहिलं पाहिजे, अशी आमची राष्ट्रवादी युवकच्या वतीने मागणी आहे। कारण आज आपण बघताय महाराष्ट्रातील अन्य नागरिक असो, नेते असो, याच्यासाठी हतबल झालेले आहेत, परंतु आम्हाला लक्षातच येत नाही की सध्या काय परिस्थिती चाललेली। सातत्याने आम्ही आवाज उठवतोय, परंतु कुठल्याही प्रकारची दखल हे सरकार घेत नाही। तर केंद्र सरकारने याच्यात सखोल चौकशी करून लवकरात लवकर कारवाई करावी अशी आमची मागणी 100% वाटतो। कारण आपण पाहिलं असेल की विमान हे मुंबईहून पुण्याला येत होतं, त्यासाठी टाकी फुल असताना देखील त्या ठिकाणी डिझेलचे कॅन भरले होते। त्यानंतर तुम्हाला जर विमान जर त्या ठिकाणी अडचण होती तर तुम्ही पुण्याला उतरायचं होतं ना। तर हे सगळे यंत्रणा असताना देखील हा अपघात झाला कसा, असा आमच्यासारख्याला प्रश्न आहे। आता काय खाली तर काल बघितलं असं मुंबईत काय प्रकार झाला, पोलीस स्टेशनला पोलीस कुणाच्या सांगण्यावरून असं वागतात, आम्हाला देखील प्रश्न पडतो। त्यामुळे म्हणलं तिथं जाण्यापेक्षा आपण कलेक्टरकडे येऊ आणि त्या ठिकाणी जाब विचारू।